पाटील बावनकुळे भेटीची राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे। विकास कामांसाठी भेट घेतल्याचा दावा जयंत पाटील यांनी केलाय, तर जयंत पाटील कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अचानक भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची गुप्त भेट घेतली। ही भेट राजकीय नसल्याचा दावा दोन्ही नेते करतायत। मात्र गेल्या काही दिवसांपासून पक्षापासून अलिप्त असलेले जयंत पाटील अचानक भाजप नेत्यांच्या भेटीसाठी कसे गेले याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आणि त्यामुळे येत्या काही दिवसात कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार असं कार्यकर्ते आता एकमेकांना सांगू लागलेले आहेत। काल संध्याकाळी 7:50 त्यांच्या घरी माझी भेट झाली आणि सांगली जिल्ह्यातल्या काही महसूल प्रश्नांच्यावर मी त्यांना जवळपास 10 ते 12 निवेदनं दिली आणि ती निवेदनं देण्यासाठी त्यांची भेट मागितलेली। महसूल विभागात 7/12 संगणकीकरण केलं, ऑनलाईन केले, त्याच्या दुरुस्त्या अनेक शेतकऱ्यांच्या वेळेवर होत नाहीत। ही सर्व महाराष्ट्राचा तो प्रश्न होता, त्याकडे त्यांचं लक्ष वेधलं। त्याचबरोबर अनेक जमिनी ॲक्वायर झालेल्या नोटिसा दिल्यात, त्याच्यावर शिक्के मारलेले आहेत, म्हणजे सांगितले तुमची जमीन ॲक्वायर होणार आहे, पण ती ॲक्विजिशनही केलेलं नाही, त्यांना त्याचे मोबदलाही दिलेला नाही। असे आमच्या जिल्ह्यातले बरेच प्रश्न होते, ते घेऊन त्यांना भेटलो। 6 वाजताची अपॉइंटमेंट होती, त्यांचं हिअरिंग बराच वेळ चाललं। 7:50 त्यांच्या घरी आल्यावर मग मी त्यांच्या घरी गेलो। 25 मिनिटं भेट चालली, त्याच्यात काही राजकीय चर्चा नाही। बरोबर राधाकृष्ण विखे पाटील होते, स्टाफ होता, माझ्याबरोबरचे शिष्टमंडळातली 4-5 जण होती। जयंतराव पाटील साहेब काल सांगली जिल्ह्यातील आणि काही त्यांच्या मतदारसंघातील 14-15 विषयाचे निवेदनं आणि काही महसुली खात्याच्या संबंधाने 1-2 बैठका घ्याव्या लागतील असे काही प्रकरण होते। त्यांनी सर्व विषय माझ्यासमोर मांडले। काल रात्री सायंकाळी 8:30-9 वाजता B5 बंगल्यावर अधिकृत बंगल्यावर भेट झाली आणि माझ्या घरी तर 400-500 लोक त्यावेळी भेट झाली तेव्हा होते। ते अधिकृत माझ्या वेळ घेऊन आले होते आणि त्यामुळे काही ती राजकीय भेट नव्हती आणि कुठलीही राजकीय चर्चा सुरू झाली नाही, केवळ विकासाची चर्चा झाली। जयंत पाटील साहेबांनी दिलेले 14ही मुद्दे ते महत्त्वाचे होते, मी ते मार्गी लावणार आहे।